श्रावण महिना आला की आपले अनेक उपवास असतात आणि आपल्याकडे पद्धत आहे उपवास म्हटलं की काहीतरी थोडं तरी गोड बनवावंच लागतं। आणि श्रावण महिन्यात खास करून आपण गुरुवार, शुक्रवार, शनिवार, सोमवार या उपवासांना गोड बनवतो। तर आज मी पेढे घेतले आहेत माझ्याकडे प्रसादाचे, देवाला इकडे तिकडे गेलेले पेढे होते। तुम्ही पेढे विकत आणून सुद्धा हा पटकन गोड पदार्थ बनवू शकता। तर 6-7 मी पेढे घेतलेले आहेत। त्यावर 1 चमचा मिल्क पावडर आणि 1 छोटा चमचा वेलची जायफळची पूड टाकून हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे, हाताने चुरून घ्यायचं आहे। मिल्क पावडर आणि पेढे, वेलची एकसारखं छान मिक्स होईल असं करून घ्यायचं आहे। हे मिश्रण आपलं कोरडं असणार आहे आणि चपातीला पीठ भिजवतो तेच चपातीचं पीठ मी घेतलेलं आहे, मऊ करून घ्यायचं आहे। आणि चपातीला जेवढा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा छोटा गोळा घेऊन आपण याची छोटीशी चपाती लाटून घ्यायची साधी। आणि यावर थोडंसं पीठ भरभरायचं आहे कारण आपलं मिश्रण हे सुक्क आहे। तर अगदी पोळीच्या शेवटच्या किनारीपर्यंत सगळं गोड मिश्रण आपलं पसरलं गेलं पाहिजे, तरच ही पोळी छान लागणार। पेढ्याचं मिश्रण आधी मी पसरवून घेतलं आहे आणि त्यावर मी काजू, बदाम, पिस्त्याची बारीक भरड आहे माझ्याकडे, चॉपरमध्ये बारीक केल्यानंतर पुढचं मोठं जाड तुकडे काढून टाकले आहेत आणि पाठची बारीक भरड घेतली आहे, नाहीतर मग आपली पोळी फुटेल। त्यामुळे मी बारीक चुरा करून घेतलाय, तुम्ही मिक्सरला फिरवून सुद्धा घेऊ शकता। आणि आपण मोदक कसा बंद करतो तशी थोडीशी गॅप ठेवून आपण ही पोळी मोदक बंद करून घ्यायचा आहे आणि वरचं एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचं आहे आणि हाताने थोडंसं प्रेस करून पीठ लावून हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यायची आहे। कारण आतमध्ये सुका मेवा आहे त्यामुळे खूप जोर देऊन पोळी न लाटता पीठ लावून ही पोळी लाटायची आहे। अगदी छोटीशी पोळी लाटायची आणि थोडी जाडसर ठेवायची आहे चपातीपेक्षा। एक्स्ट्राचं पीठ आपण असं कपड्याने पुसून काढायचं आहे। गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि त्यावर साजूक तूप टाकून घेतलं आहे, त्यावर आपण ही पोळी टाकून घ्यायची आहे। प्रत्येक उपवासाला गोड काहीतरी बनवायचं, वेळ नसतो किंवा खाल्लंही जात नाही, ते 2-2 दिवस गोड शिल्लक राहतं, मग जबरदस्ती खाल्लं जातं। तर आपण मोजक्याच अशा या गोड पोळ्या बनवू शकतो प्रत्येकाला एक अशी, आणि त्या दिवसापुरतं आपलं गोड तेवढंच खाल्लं जातं आणि पटकन होणारं सुद्धा आहे। कामावर जाणाऱ्या महिलांसाठी तरी अगदी उपयुक्त असा हा गोड पदार्थ आहे। शिवाय बऱ्याचशा मुलांना टिफिनमध्ये जाम चपाती, गुळतूप चपाती, साखरतूप चपाती घेऊन जायची सवय असते, तेव्हा कधीतरी असा बदल म्हणून तुम्ही ही पेढ्याची किंवा माव्याची पोळी बनवून देऊ शकता। मावासुद्धा आणून भाजून पिठी साखर मिसळून त्याची सुद्धा अशीच पोळी बनवून देऊ शकता। माझ्याकडे पेढे होते तर झटपट बनवण्यासाठी हा पदार्थ उपयोगी आहे। अशा खरपूस तूप टाकून दोन्ही बाजूनी छान अशा पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत। अजून एक मी तुम्हाला करून दाखवते। फक्त पेढे चुरून त्यात थोडीशी पिठी साखर, वेलची टाकली तरी हरकत नाही, सुका मेवा किंवा मिल्क पावडर असलीच पाहिजे असं काही नाही। पिठाचा गोळा घेऊन छोटी चपाती लाटून घेतली आहे, त्यावर आपलं पेढ्याचं मिश्रण, वेलची जायफळची पूड आपण मिक्स केलेली आहे, त्यामध्ये सुका मेवा छान पसरून घ्यायचा आहे। त्यावर पुन्हा आपलं पेढ्याचं मिश्रण टाकायचं आहे, म्हणजे आपली पोळी फुटणार नाही। आधी पेढ्याचं मिश्रण, नंतर सुका मेवाची भरड आणि नंतर पुन्हा पेढ्याचं मिश्रण टाकून नीट पसरवून घ्यायचं आहे आणि मोदक बंद करतो तसे हा उंडा बंद करून घ्यायचा आहे। आपलं मिश्रण सुक्क असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक हलक्या हाताने ही पोळी लाटायची आहे, पीठ लावून पोळी लाटायची। या प्रवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकता, चहासोबत खाऊ शकता। बऱ्याच मुलांना चहासोबत पोळी खाण्याची सवय असते, तेव्हा सुद्धा कधीतरी नाश्त्यासाठी असं बनवू शकता। ही सुद्धा आपण तूप टाकून पोळी छान भाजून घ्यायची आहे, साजूक तुपाचा मात्र वापर करायचा आणि आणखीन खरपूस खमंग टेस्ट येते या पोळीला। अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा असतो तो करा आणि खरंच तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। पटकन होणारा पदार्थ आहे, जास्त गोडसुद्धा खाल्लं जात नाही, नाहीतर आपण 1 वाटी खीर खाल्ली तर त्यामध्ये भरपूर साखर पोटात जाते। मस्त अशा आपल्या पेढ्याच्या पोळ्या तयार झालेल्या आहेत। मऊसूद सुद्धा बनवू शकता, खरपूस सुद्धा, छान तांबूस भाजून सुद्धा तुम्ही अगदी खुसखुशीत सुद्धा या बनवू शकता। पेढ्याचं मिश्रण अगदी शेवटपर्यंत किनारीपर्यंत छान पसरलेलं आहे। करून पहा, आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।